आरबीआयला आलेल्या धमकीच्या ईमेल प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेकडून तिघांना अटक। गुजरातच्या बडोद्यामधून आरोपींना घेतलं ताब्यात। आमदार राजन साळवींच्या कुटुंबियांकडून एसीबी चौकशीसाठी 10 जानेवारीपर्यंत मुदत वाढवून देण्याची मागणी। आजच्या चौकशीला साळवी कुटुंबीय गैरहजर। डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून स्मृतींना अभिवादन। शिवडीचे आमदार अजय चौधरी आणि रस्ते दुरुस्ती कंत्राटदारामध्ये बाचाबाची। अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाला उशीर होत असल्यामुळे वाद। रत्नागिरी जिल्ह्यात 2 कोरोना रुग्णांची नोंद। दोघांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला। विरारमध्ये 2 गटात तुंबळ हाणामारी। तरुणांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। वसईच्या सांडोर गावामध्ये नाताळ सेलिब्रेशनची धूम। वाखारेवाडी इथल्या नाताळ गोठा आकर्षणाचा केंद्रबिंदू। 5 जानेवारीपर्यंत नाताळ गोठे पाहण्याची संधी। भिवंडीतील चिंबीपाडा परिसरामध्ये वीटभट्टीवरील 11 वेठबिगार मजुरांची सुटका। वीटभट्टी मालकानं आदिवासी मजुरांना वेठबिगार म्हणून ठेवून त्यांची आर्थिक पिळवणूक केल्याचा प्रकार उघडकीस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।